ओके. लॉजिकल रिझनिंगची आजपासून बॅच सुरू झाली आहे. ॲडमिशन करण्यासाठी काय करायचं आहे लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं. ओके. आज पहिला टॉपिक आपण सुरू करतोय कॅलेंडर. रिझनिंगचा पहिला टॉपिक आपण सुरू करतोय कॅलेंडर. तुम्ही म्हणसाल असं सिलेबस सांगा, सिलेबसचा एक स्पेशल व्हिडिओ मी टाकून देतो. ओके. कॅलेंडर मित्रांनो, ज्याला आपण दिनदर्शिका असे म्हणतो, ज्याला काय म्हणतो आपण दिनदर्शिका असे म्हणतो. कॅलेंडर किंवा दिनदर्शिका हा अतिशय महत्त्वाचा आजचा पहिला टॉपिक मित्रांनो आपला. आणि अतिशय बेसिक गोष्टींपासून आज आपण या टॉपिकला सुरुवात करणार आहे. आता मित्रांनो, कॅलेंडरचा जो इतिहास आहे, हिस्ट्री ऑफ कॅलेंडर, कॅलेंडरचा जो इतिहास आहे, इतिहास शिकणं पहिले गरजेचं आहे. हिस्ट्री ऑफ कॅलेंडर. मग हिस्ट्री ऑफ कॅलेंडर काय, नेमकं एक्झॅक्टली हिस्ट्री काय कॅलेंडरची. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्या सर्वांना प्रश्न आहे माझा. पहिला क्वेश्चन की जगातलं सर्वात जुनं कॅलेंडर जे माणसांना माहिती आहे, ओके, माणसांना माहिती असलेलं जगातलं सगळ्यात जुनं कॅलेंडर कोणतं, याचा आन्सर मला तुमच्या सगळ्यांकडनं पाहिजे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं प्रत्येक टॉपिक अतिशय डीपमध्ये होईल. कॅलेंडरमध्ये मी डायरेक्ट अशी सुरुवात नाही करणार की कॅलेंडरमध्ये 2 प्रकारचे वर्ष असतात म्हणून. पहिले मी त्याची हिस्ट्री घेणार, त्याच्यातल्या छोटे छोटे बारकावे सांगणार आणि मग आपण जाणार वर्षांच्या प्रकाराकडे. डायरेक्ट जाणार नाही. चला पटकन मित्रांनो, फास्ट, पट 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 पट. हिस्ट्रीमध्ये मला सांगा की माणसाला माहिती असलेलं जगातलं सगळ्यात जुनं कॅलेंडर कोणतं. चला काही हरकत नाही मित्रांनो. पहिला मुद्दा मेसोपोटेमिया. बघा मित्रांनो, एक एक मुद्दा क्लिअर करून घ्या सगळ्यांनी. मेसोपोटेमिया नावाचं शहर होता. या ठिकाणी एक संस्कृती होती, सुमेरियन संस्कृती. लक्षात ठेवा, कोणती संस्कृती होती? सुमेरियन संस्कृती होती. जशी आपल्या इथं सिंधू नदीच्या काठावर सिंधू संस्कृती होती, तशी या ठिकाणी सुमेरियन संस्कृती होती. तर या सुमेरियन संस्कृतीचं सुमेरियन कॅलेंडर हे जगातलं माहिती असलेलं सगळ्यात जुनं कॅलेंडर आहे. ओके, हे जगातलं माहिती असलेलं मित्रांनो सगळ्यात जुनं कॅलेंडर आहे सुमेरियन कॅलेंडर. 3000 वर्ष पूर्व. तीन हजार वर्ष पूर्व जगातलं माहिती असलेलं सगळ्यात जुनं कॅलेंडर मित्रांनो कोणतं कॅलेंडर आहे? सुमेरियन कॅलेंडर आहे. समजतंय सगळ्यांना? बघा, सांगितलेल्या गोष्टी एक एक करून समजून घ्या बरं का. सांगितलेल्या गोष्टी एक एक करून समजून घ्या. मी सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे. काही लोक म्हणतात सर ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, काही लोक बाकीच्या गोष्टी सांगतायत, पण मी तुम्हाला आता प्रत्येक गोष्ट या ठिकाणी अगदी क्लिअर करणार आहे. बघा, जगातलं सगळ्यात जुनं कॅलेंडर 3000 वर्षापूर्वीचं मेसोपोटेमिया नावाचं शहर, त्या ठिकाणी सुमेरियन संस्कृती होती. या सुमेरियन संस्कृतीचं सुमेरियन कॅलेंडर हे जगातलं सगळ्यात जुनं कॅलेंडर 3000 वर्ष पूर्व. याच्यानंतर मित्रांनो सेकंड कॅलेंडर लक्षात घ्या. सेकंड कॅलेंडर जे येतं ते आहे इजिप्शियन कॅलेंडर. इजिप्शियन कॅलेंडर ह्या कॅलेंडरला ओव्हरकम करण्यासाठी, या सुमेरियन कॅलेंडरला ओव्हरकम करण्यासाठी त्यांनी इजिप्शियन कॅलेंडर आणलं. ओके, इजिप्शियन कॅलेंडर. इजिप्शियन कॅलेंडर नंतर रोम्युलस कॅलेंडर. बघा मित्रांनो, ही कॅलेंडर ही जुनी कॅलेंडर आहेत, महत्त्वाची आहेत. रोम्युलस कॅलेंडर. आता बघा मित्रांनो, हे जे सुमेरियन कॅलेंडर होतं ना, सुमेरियन कॅलेंडरमध्ये एक महिना 29 किंवा 30 दिवसांचा होता आणि याच्यात महिने होते 12. लक्षात ठेवा, सुमेरियन कॅलेंडरमध्ये महिने किती होते? 12. 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 29 किंवा 30 दिवस असायचे. पण या कॅलेंडरमध्ये काही फॉल्ट आढळला. या कॅलेंडरमध्ये काय आढळला? फॉल्ट आढळला. मग त्याच्यानंतर आलं इजिप्शियन कॅलेंडर. ह्या इजिप्शियन कॅलेंडरमध्ये सुद्धा 12 महिने होते. ओके, आणि प्रत्येक महिना हा 30 दिवसांचा होता, 30 डेज. प्रत्येक महिना हा 30 डेजचा होता. मग तुम्ही म्हणसाल सर हे 12 महिने आणि 30 दिवस 12-36 360च दिवस झाले, पण एक वर्ष जे असतं ते 365 दिवसांचं असतं, असं तुमचं म्हणणं असेल. बरोबर आहे की नाही? एक वर्ष 365 दिवसांचं असतं आणि या ठिकाणी मात्र 12 महिने आणि प्रत्येक महिन्यात 30 दिवस, याप्रमाणे 12-36 360च दिवस झाले. तर मित्रांनो, इथं काय केलं जातं? इजिप्शियन कॅलेंडरमध्ये टोटल डेज असायचे 360. टोटल डेज 360 असायचे आणि ह्यांचा 5 दिवसाचा एक्स्ट्रा फेस्टिवल असायचा. हे 5 फेस्टिवलचे दिवस आहे ना, हे 5 फेस्टिवलचे दिवस या कॅलेंडरमध्ये ॲड करण्यात येत नव्हते. लक्षात ठेवा, 5 दिवस निव्वळ धिंगाणा, निव्वळ फेस्टिवल, निव्वळ कार्यक्रम. आलं लक्षात? 5 दिवस हे लोक काहीच करत नव्हते, फक्त आणि फक्त एन्जॉय.
मग त्यांच्या कॅलेंडरमध्ये इन्क्लूड केले होते 360 दिवस, पुढचे 5 दिवस फक्त आणि फक्त एन्जॉय करायचा, असं या लोकांनी ठरवलं होतं. पुढच्या 5 दिवस फक्त आणि फक्त काय करायचा, एन्जॉय करायचा, असं ह्या लोकांनी ठरवलं होतं. मग पुढं आलं मित्रांनो रोम्युलस कॅलेंडर. हे रोम्युलस वाल्यांचा तर वेगळाच विषय होता, रोम्युलस कॅलेंडर वाल्यांचा तर वेगळाच विषय होता. यांचा विषय काय होता की आमच्याकडे 10च महिने असणार, आमच्याकडे किती असणार, 10च महिने असणार, आणि आमच्या एका महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असणार. मग आता फॉर एक्झाम्पल ॲव्हरेज आपण 31 दिवस पकडले, ओके, तर 10 गुणिले 31 जर पकडले तर ह्या रोम्युलस कॅलेंडरमध्ये 310 दिवस होतील, 310 डेज. मग ह्यांचं जसं यांच्या एका कॅलेंडरमध्ये 360 डेज होते आणि 5 दिवसाचा फेस्टिवल होता, यांच्या एका कॅलेंडरमध्ये 310 दिवस आणि उरलेले 55 दिवसाचा फेस्टिवल असायचा. आता फेस्टिवलमध्ये काही फेस्टिवल एन्जॉय करत असतील, म्हणजे बघा मित्रांनो, यांच्या कॅलेंडरमध्ये 5 दिवसाचा फेस्टिवल इजिप्शियन कॅलेंडरमध्ये, आणि रोम्युलसवाल्यांनी तुम्ही 5 दिवस धिंगाणा करता का, आम्ही 55 दिवस करू, बरोबर आहे, असा कार्यक्रम लावला. तर तुम्हाला फक्त ह्या पहिल्या याच्यामधनं ही गोष्ट क्लिअर करून घ्यायची सर्वांना. पहिली जी स्लाईड तुमच्या समोर आहे ह्याच्यामधनं एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करून घ्यायची, जगातलं माणसाला माहिती असलेलं सगळ्यात जुनं कॅलेंडर कोणतं, त्याचा आन्सर आहे मित्रांनो सुमेरियन कॅलेंडर. जगातलं माणसाला माहिती असलेलं सगळ्यात जुनं कॅलेंडर, त्याचं नाव काय असणार आहे, सुमेरियन कॅलेंडर असणार आहे. क्लिअर सगळ्यांना. बघा मी सांगितलेले मुद्दे क्लिअर होत आहेत का तुम्हाला, 1 बाय 1 आपण एक एक मुद्दा समोर घेऊन चाललो आहे. तर मी सांगितलेले मुद्दे सगळ्यांना क्लिअर होत आहेत काय, बघा हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. एक मुद्दा महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. बघा टेट बॅच ज्यांना घ्यायची ना, लक्षात घ्या, टेट बॅच ज्या लोकांना टेटची बॅच घ्यायची आहे या सगळ्या लोकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की आज ॲप्लिकेशनला टेटची बॅच तुम्हाला दिसायला लागेल सायंकाळी 7 वाजेच्या नंतर. सायंकाळी 7 वाजेच्या नंतर तुम्हाला टेटची बॅच दिसायला लागेल. 7 वाजेच्या नंतर त्या बॅचला क्लिक करून तिथे ॲडमिशन करायचं आहे, ॲप्लिकेशनवर डायरेक्ट ॲडमिशन करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके क्लिअर. फक्त रिझनिंगची बॅच घ्यायची आहे, फक्त ज्यांना रिझनिंगची बॅच घ्यायची आहे, माझा हा नंबर आहे 9028789589. ओके 902878 अरे इथं 8 राहिला ना, बघा 9028789589 हा माझा नंबर मित्रांनो. या नंबरवर तुम्ही मला 799 रुपये पे करायचे. 799 रुपये पे केले की तुम्हाला त्या बॅचमध्ये मी ॲड करेल. जे लोक पे करतील त्यांनाच ॲड केल्या जाईल. ओके चला मित्रांनो थोडंसं पुढे जाऊयात. आता थोडंसं मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. आता आपण पहिले 3 कॅलेंडर बघितले. पहिलं होतं तुमचं सुमेरियन कॅलेंडर, सेकंड होतं इजिप्शियन, नंबर 3 होतं तुमचं रोम्युलस कॅलेंडर. झालं काय मित्रांनो, हे तिन्ही कॅलेंडर जगाने काय ॲक्सेप्ट केलं नाही. बघा तिन्ही कॅलेंडर जगाला पटलेच नाही. मग झालं पुढं असं, जुलियस सीझर ओके नीट लक्षात मित्रांनो, जुलियस सीझर नावाचा व्यक्ती, या जुलियस सीझरनं काय केलं, याच्या लिडरशिपखाली याने कमिटी बनवली असेल कॅलेंडर बनवण्यासाठी, तर याच्या लिडरशिपखाली जे कॅलेंडर डेव्हलप झालं त्याचं नाव आहे जुलियन कॅलेंडर. जगाने ॲक्सेप्ट केलेलं, मोठ्या प्रमाणावर ॲक्सेप्ट केलेलं पहिलं कॅलेंडर आहे. जगाने मोठ्या प्रमाणावर ॲक्सेप्ट केलेलं हे पहिलं कॅलेंडर आहे जुलियन कॅलेंडर. पण जुलियन कॅलेंडरमध्ये काय झालं मित्रांनो, या जुलियन कॅलेंडरमध्ये सप्टेंबर नावाच्या महिन्यामध्ये काही दिवस गायब झाले. काही कॅल्क्युलेशन मिस्टेकमुळं काही दिवस गायब झाले सप्टेंबर महिन्यामध्ये. आता एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय. समजा जग रात्री 3 तारखेला 3 सप्टेंबरला जग झोपलं असेल, तर या कॅलेंडरनुसार पुढच्या दिवशी जग उठलं ना तर त्यांना 12 तारीख बघावं लागली. किती तारीख बघावं लागली, 12. म्हणजे सरळ काय केलं, ह्या कॅलेंडरवाल्यांनी सांगितलं आज तुम्ही झोपताय, आज 3 तारीख आहे, उद्या उठले की तुम्हाला समजायची आहे उद्या 12 तारीख आहे. तुम्हाला काय समजायची, उद्या 12 तारीख आहे. मध्ये काय प्रॉब्लेम झाला हे विचारू नका, आम्ही सांगतोय ना उद्या उठले की 12 तारीख समजायची, असं यांचं म्हणणं होतं. आणि मग हे जे दिवस मध्ये गहाळ झाले ना, हे दिवस का गहाळ झाले याच्यावर पुन्हा एक समिती बसली. आणि ती समिती बसली पोप ग्रेगोरी 13वा. पोप ग्रेगोरी 13वा याच्या लिडरशिप खाली एक समिती बसली आणि या समितीने हा प्रॉब्लेम ओव्हरकम केला. आणि त्यांनी एक नवीन कॅलेंडर तयार केलं, जे की ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणून ज्याला मान्यता आता मिळालेली आहे. ग्रेगोरियन कॅलेंडर अशी ज्या कॅलेंडरला मान्यता मिळालेली आहे असं ते कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडर. ओके मित्रांनो, तर ग्रेगोरियन कॅलेंडर, आता हे कॅलेंडर तयार झाल्यापासून आजपर्यंत
कंटिन्युअसली ह्या कॅलेंडरचा यूज चालू आहे, ज्याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे सगळे महिने आहेत. ओके, तर मित्रांनो बघा, वन बाय वन जुलियन कॅलेंडरला ओव्हरकम करून कोणतं कॅलेंडर आलं? तुमचं ग्रेगोरियन कॅलेंडर आलं. आणि हे कॅलेंडर आजही जग वापरतंय. सगळ्यात जास्त ॲक्सेप्ट केलेलं कॅलेंडर जगाने ग्रेगोरियन कॅलेंडर. आजपर्यंत सर्वाधिक एक्सप्लेन केलेलं कॅलेंडर जे आहे ते आहे ग्रेगोरियन कॅलेंडर. आलं लक्षात सगळ्यांना? हां, सर्वात जुनं कॅलेंडर माझ्या नावावर पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. सुम्यानी शिकवलेलं सुमेरियन कॅलेंडर, बरोबर आहे ना? सुमेरियन कॅलेंडर जगातलं सगळ्यात जुनं कॅलेंडर, माहिती असलेलं, माणसाला माहिती असलेलं. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? हे क्लिअर. आता मित्रांनो, भारतीय उपखंडात असलेली कॅलेंडर कोणकोणती होती? भारतीय उपखंडात असलेली कॅलेंडर कोणकोणती? कारण पहिला भारत हा देश सेपरेट नव्हता मित्रांनो, भारतीय उपखंड आहे. ओके, इंडियन सब कॉन्टिनेंट ज्याला म्हणतो आपण. तर भारतीय उपखंडात एक महत्त्वाचं कॅलेंडर होतं विक्रम संवत नावाचं. विक्रम संवत नावाचं एक महत्त्वाचं कॅलेंडर मित्रांनो, विक्रम संवत. सेकंड जे आहे शके संवत किंवा शक संवत किंवा शके संवत म्हटलं तरी चालेल. आपण शके म्हणत नाही का, शके एवढे, शके तेवढे. त्याच्यानंतर तिसरा आहे इस्लामिक कॅलेंडर, इस्लामिक कॅलेंडर. आणि चौथा आहे मित्रांनो बौद्ध कॅलेंडर. चौथा आहे बघा बौद्ध कॅलेंडर. आता एक लक्षात घ्या, यातलं शके आणि विक्रम संवत ओरिजिनल भारतातले कॅलेंडर आहेत. विक्रम संवत जे आहेत मित्रांनो ईसापूर्व, विक्रम संवत जे आहे ते ईसापूर्व 57 मध्ये डेव्हलप झालेलं आहे. ईसापूर्व 57 मध्ये डेव्हलप झालेलं कॅलेंडर आहे. इसवी सन पूर्व, ईसापूर्व म्हणजे इसवी सन पूर्व 57 मध्ये. आता हेही सांगतो मी तुम्हाला इसवी सन पूर्व काय असतं, नेमकं त्याच्याबद्दलच्या कॉन्सेप्ट काय आहेत. ते छोटंसं कॉन्सेप्ट आहे, पण मित्रांनो त्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. मी एक लक्षात घ्या, आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये तुम्हाला एकच गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की कॅलेंडर म्हणजे आज चिरकुट टॉपिक नाही आहे, एकदम भयंकर असा टॉपिक आहे आणि नॉलेज खूप गेन करता येणार असा टॉपिक आहे. आणि ह्या टॉपिकमध्ये अतिशय डीप मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, एकदम डीप नॉलेज देणार आहे. तर तेवढं तुम्ही घेण्याचं काम तुमचं सगळ्यांचं असलं पाहिजे. येथे लक्षात, एवढी हिस्ट्री पण विचारतील का? लक्षात घ्या, काय विचारतील याचा भरोसा नाही आहे. क्या पूछा जाएगा भाई इसका कोई भरोसा नाही आहे, बरोबर का? आपण सगळ्या अनुषंगाने तयार पाहिजे, सगळ्या अनुषंगाने आपण तयार पाहिजे. कॅलेंडर नाव आपल्याला एक लक्षात ठेवा, आपल्याला दिलेलं असतं सब्जेक्टचं नाव. आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी हा सब्जेक्ट दिला आहे, पण त्या बुद्धिमत्ता चाचणी या सब्जेक्टमध्ये जेवढे टॉपिक आहेत त्या टॉपिकवर इंटरनल काय विचारलं जाईल, त्याच्या आतमध्ये एक्स्ट्राचं काय विचारलं जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. ते आपलं काम आहे मित्रांनो एकदम डीपमध्ये करणं, एकदम डीपमध्ये. आणि तुम्हाला काय ह्या हिस्ट्रीपासनं तर कॅल्क्युलेशनवाल्या क्वेश्चनपर्यंत सगळं मी घेणार आहे, बिलकुल काळजी करायची नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, विक्रम संवत हे कॅलेंडर MP मध्ये डेव्हलप झालंय. आजचं मध्य प्रदेश. विक्रमादित्य नावाचा राजा, विक्रमादित्य नावाचा राजा आणि त्याच्या समितीने डेव्हलप केलेलं हे कॅलेंडर. आता मित्रांनो समजा फॉर एक्झाम्पल आज 2024 आहे, आज 2024 आहे आणि या विक्रम संवतनुसार 57 वर्ष आपल्याला पुढे जावं लागणार मित्रांनो. आज 2024 आहे ना, विक्रम संवतनुसार आपल्याला किती पुढे जावं लागणार? 57 वर्ष पुढे जावं लागणार. म्हणजे आज विक्रम संवत या कॅलेंडरनुसार मित्रांनो चालू आहे. 7 आणि 4 11, चला 1 5 2 7 आणि 1 8 2081 चालू आहे. विक्रम संवतनुसार मित्रांनो किती चालू आहे? 2081 चालू आहे, लक्षात ठेवा. लक्षात. आता एक लक्षात घेऊन मित्रांनो, ह्या बाकीच्या शके संवत असेल, इस्लामिक कॅलेंडर असेल, बौद्ध कॅलेंडर असेल, यांच्याबद्दल सेपरेट व्हिडिओज मी नंतर तुमच्या समोर टाकून देईल. फक्त सध्या याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, विक्रम संवतवर याच्या आधी क्वेश्चन आलेला आहे की विक्रम संवतनुसार चालू कालावधीपेक्षा कॅलेंडर कितीने पुढे आहे? तर चालू कालावधीपेक्षा कॅलेंडर मित्रांनो किती वर्षांनी पुढे रे? 57 वर्षांनी पुढे. हे डोक्यात पक्क ठेवा सगळ्यांनी. विक्रम संवतनुसार चालू कालावधीपेक्षा कॅलेंडर किती वर्षांनी पुढे आहे असं म्हटलं तर 57 वर्षांनी कॅलेंडर पुढे आहे, हे सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं आहे. आलं लक्षात सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात आलं? चला आता पुढे जाऊया थोडंसं मित्रांनो. इसवी सन काय आहे आणि इसवी सन पूर्व काय याच्यावर थोडंसं बोलतो आणि मूळ कॅलेंडरला आपण सुरुवात करूयात. मूळ कॅलेंडरला आपण सुरुवात करूयात. बघा आता संख्या रेषेसारखी ही एक रेषा आहे आणि ह्या रेषेवर बरोबर मिडल पॉईंट 0 आहे. मिडल पॉईंट काय? 0. आता लक्षात घ्या मित्रांनो, मिडल पॉईंट जिथं आहे ना त्याच्यानंतरचा पूर्ण पार्ट हा आहे इसवी सन. मिडल पॉईंट 0 जो आहे, 0च्या नंतरचा पूर्ण पार्ट हा इसवी सन आहे आणि 0च्या आधीचा पूर्ण पार्ट याला म्हणतो आपण इसवी सन पूर्व किंवा ईसा पूर्व म्हटलं तर इसवी सन पूर्व किंवा ईसा पूर्व. ओके,
मग आता झिरो काय पॉईंट आहे, झिरो पॉईंट काय, झिरो हा पॉईंट असा आहे मित्रांनो, येशू ख्रिस्त यांचा जिथं जन्म झाला ते हे वर्ष झिरो. म्हणजे जन्म झाला म्हणजे सरळ सरळ या सगळ्या लोकांचं काय म्हणणं होतं, जिथं भगवंताचा जन्म झाला त्यांच्यासाठी भगवंत होते येशू ख्रिस्त. मग येशू ख्रिस्तांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते 0वे वर्ष. मग येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्याच्या नंतरचा पूर्ण पार्ट म्हणजे इसवी सन, आणि येशू ख्रिस्तांच्या आधीचा पार्ट म्हणजे इसवी सन पूर्व. ईसा मसाई असं म्हटलं जातं ना, येशू ख्रिस्तांना ईसा मसाई. तर ईसा हा शब्द त्यातनं चाललेला आहे. इसवी सन, ईसा पूर्व आणि ईसा असा भानगड येतो. तर इसवी सन पूर्व आणि इसवी सन असं आपण त्याला म्हणतो. मित्रांनो इंग्लिशमध्ये ह्या इसवी सनला एडी असा शब्द आहे. काय शब्द आहे रे पोरांनो, एडी असा शब्द आहे. आणि इसवी सन पूर्वला शब्द आहे बीसी. इसवी सन पूर्वला शब्द आहे बीसी. बघा इसवी सनला शब्द आहे एडी. एडी म्हणजे मित्रांनो याचा लॉंग फॉर्म होतो एनो डॉमिनी. एनो डॉमिनी असा अर्थ होतो. याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो की कॅलेंडरच्या बाबतीत एडीचा फुल फॉर्म सांगा. खालीलपैकी दिनदर्शिकेच्या बाबतीमध्ये एडीचा फुल फॉर्म सांगा. कम्प्लिटली डीपमध्ये स्टडी करायचे पोरांनो. एनो डॉमिनी, आणि एनो डॉमिनीचा अर्थ आहे इन द इयर ऑफ गॉड. इन द इयर ऑफ गॉड. इन द इयर ऑफ गॉड. मग इन द इयर ऑफ गॉड म्हणजे काय मित्रांनो, भगवंताचा जिथं जन्म झालाय त्याच्यानंतरचे पूर्ण वर्ष म्हणजे गॉडचे इयर आहेत. सगळे भगवंताचे वर्ष आहेत. जिथं त्यांचा येशू ख्रिस्त या भगवंताचा जन्म झाला तिथून पुढे सगळे वर्ष काय आहेत, भगवंताचे वर्ष आहेत. म्हणून एडी म्हणजे काय, इन द इयर ऑफ गॉड. आज जर आपण समजा 2024ला असेल तर याला 2024 ने 2024 एडी असं म्हटलं जातं. 2024 एडी असं आपण याला संबोधणार. आज चालू वर्ष जे आहे ते 2024 एडी असं आपण समजणार याला. आणि बीसी, बरोबर मित्रांनो, बीसी. आता मला माहिती आहे तुम्ही सगळे यंग जनरेशन आहात सर्वच्या सर्व, आणि तुमच्या डोक्यामध्ये बीसी म्हणल्यावर काय आलं असेल हेही मी समजू शकतो, बरोबर नाही. सगळे बरेचसे चाबरे लोक आहेत आपल्याकडं, पण बीसी म्हणजे बिफोर ख्राइस्ट याचा अर्थ होतो. बीसी म्हणजे मित्रांनो बिफोर ख्राइस्ट असा याचा अर्थ होतो, बरोबर आहे. मी तुमच्या जनरेशनचा आहे, मी काय लय जुना नाही, म्हातारा बितारा नाही मी, बरोबर. बीसी कळतं मला, बिफोर ख्राइस्ट असं असतं. ओके, आलं लक्षात. पण आता काही लोक होते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एडी आणि बीसी मान्य नाही. मग ज्यांना एडी आणि बीसी मान्य नव्हतं त्यांनी याला काय केलं, सीई आणि बीसीई असे दोन शब्द देऊन टाकले. सीई आणि बीसीई असे दोन शब्द देऊन टाकले ज्यांना हे मान्य नव्हतं. हां, ज्यांना नाही समजलं त्यांना लय भारी, ज्यांना नाही समजलं त्यांनी सोडून द्या. कोणतं, जे मी म्हणत होतो. ज्यांना हे समजते ना, बाकीच समजते ना तुम्हाला, बाकी मी जे सांगतो ते समजते ना तुम्हाला सगळ्यांना. हां, ह्याच्यावर लक्ष द्या तुम्ही. सीई म्हणजे करंट एरा. सीई म्हणजे करंट एरा, चालू कालावधी. आणि चालू कालावधीच्या पूर्वकाळ म्हणजेच बिफोर करंट एरा. म्हणजे जे लोक येशू ख्रिस्तांना मानणारे नव्हते, बघा लक्षात घ्या मित्रांनो, जे लोक येशू ख्रिस्तांना मानणारे नव्हते त्यांनी हे सीई आणि बीसीई असे दोन शब्द आणले. सीई आणि बीसीई असे दोन शब्द आणले जे लोक येशू ख्रिस्तांना मानणारे नव्हते. तर मला असं वाटतं की सगळ्यांना कॅलेंडरच्या बाबतीमध्ये कॅलेंडरची हिस्ट्री, जी अतिशय छोटीशी हिस्ट्री मी तुमच्यासमोर मांडली, ती हिस्ट्री सगळ्यांना क्लिअर असेल. नंबर 2, भारतीय उपखंडात असलेले कॅलेंडर सगळ्यांना माहिती असेल. त्याच्यापैकी एका कॅलेंडरवर, भारतीय उपखंडातल्या एका कॅलेंडरवर याच्या आधी क्वेश्चन येऊन गेलेला आहे, विक्रम संवतवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नंबर 3, इसवी सन पूर्व आणि इसवी सन ही काय भानगड आहे, ओके, हेही सगळ्यांना क्लिअर झालं असेल, बरोबर मित्रांनो. इसवी सन आणि इसवी सन पूर्व ही काय भानगड आहे हेही सगळ्यांना क्लिअर झाला असेल, बरोबर आहे का. समजलं सगळ्यांना, सगळ्यांना समजलं असेल मित्रांनो. तर आपण पुढं जाऊयात. आता खऱ्या अर्थाने इथून झाली कॅलेंडरला सुरुवात तुमची मित्रांनो, खऱ्या अर्थाने कॅलेंडरला इथून सुरुवात झाली. मग सगळ्यात पहिला पार्ट वर्षांचे प्रकार. सगळ्यात पहिला पार्ट याच्यामध्ये वर्षांचे प्रकार. वर्षांचे प्रकार, मला सांगा मित्रांनो वर्षांचे किती प्रकार आहेत. चला पटपट कमेंटमध्ये रिप्लाय टाका, फास्ट, पट कमेंटमध्ये टाकायचे वर्षांचे प्रकार किती आहेत. चला, आरती यांचा मेसेज आलाय, सिंपल आणि लिप. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे, 2च प्रकार आहेत का वर्षांचे. व्हेरी गुड. शिवतेज राजे, त्यानंतर रुपाली, स्वाती, आदिनाथ, ऋषिकेश, आरती, अश्विनी, सारिका, अविराज आणि समस्त मित्रमंडळी या सगळ्यांचं म्हणणं आहे सर 2च प्रकार आहेत वर्षांचे.
वर्षांचे प्रकार किती सर? 2 प्रकार आहेत. हो सर. बरं ठीक आहे. तुमचं म्हणणे मान्य करतो मी. वर्षांचे 2 प्रकार आहेत. बरोबर मित्रांनो. एक वर्ष साधे वर्ष आहे, एक वर्ष काय साधे वर्ष, आणि दुसरं आहे मित्रांनो लीप वर्ष. एक साधं वर्ष असतं आणि दुसरं काय असतं? लीप वर्ष. लीप वर्षालाच मित्रांनो एक शब्द अजून आहे, आदिवर्ष. लीप वर्षालाच अजून एक शब्द आहे, आदिवर्ष. लीप वर्ष आणि आदिवर्ष अशी 2 नावं आहेत लीप वर्षालाच. ओके. तर वर्षाचे 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे साधं वर्ष, दुसरा प्रकार आहे लीप वर्ष, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? आदिवर्ष असं म्हणतो. बरोबर मित्रांनो. तर बघा, साध्या वर्षामध्ये मित्रांनो असतात बघा, आता एक नीट लक्ष द्या इकडे, मी काय सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष द्या. साध्या वर्षामध्ये दिवस असतात मित्रांनो 365. साध्या वर्षामध्ये दिवस असतात 365 आणि लीप वर्षामध्ये मित्रांनो दिवस असतात 366. मग तुमचं म्हणणं आहे सर एक दिवस तिकडे वाढला, साध्या वर्षापेक्षा एक दिवस तिकडे वाढला, ह्याचं काय कारण आहे? किंवा सगळ्यात पहिला क्वेश्चन तर हा आहे की हा एक दिवस नेमका कोणत्या महिन्यामध्ये वाढला? आता हे सगळ्यांना जवळपास माहिती आहे की साध्या वर्षापेक्षा लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतोय. तर हा जो एक दिवस वाढतोय हा वाढतोय मित्रांनो फेब्रुवारीमध्ये. जर तुम्ही साध्या वर्षाचा फेब्रुवारी महिना बघितला तर साध्या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये 28 दिवस आहे, आणि लीप वर्षाचा जर तुम्ही फेब्रुवारी महिना बघितला तर लीप वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये 29 दिवस आहे. चला, हा पार्ट तर क्लिअर झाला की इकडच्यापेक्षा इकडे एक दिवस जास्त आहे, आणि हा एक दिवस जास्त फेब्रुवारीमध्ये, इकडच्या फेब्रुवारीमध्ये 28 आहे, इकडच्या फेब्रुवारीमध्ये 29 आहे. मान्य आहे? मग आता हा एक दिवस जो जास्त आहे तो नेमका का जास्त आहे याचंही कारण समजून घ्या मित्रांनो. हा एक दिवस एक्झॅक्टली काय जास्त आहे बघा. दरवर्षी ना मित्रांनो, दरवर्षी फक्त 365 दिवस नाही आहेत, दरवर्षी 365 दिवस आणि जवळपास 6 तास एक्स्ट्रा आहेत. दरवर्षी 365 दिवस आणि जवळपास मित्रांनो किती तास एक्स्ट्रा आहेत रे? 6 तास एक्स्ट्रा. म्हणजे पहिल्या वर्षी 365 दिवस 6 तास, दुसऱ्या वर्षी पुन्हा 365 दिवस 6 तास, तिसऱ्या वर्षी पुन्हा 365 दिवस 6 तास, आणि चौथ्या वर्षी मित्रांनो पुन्हा 365 दिवस 6 तास. ओके मित्रांनो. मग मला सांगा 6 + 6 + 6 + 6 हे टोटल किती तास झाले रे? 24 तास झाले. टोटल किती झाले? 24 तास. आणि 24 तासाचा मित्रांनो एक दिवस बनतो. 24 तासाचा काय बनतो? एक दिवस बनतो. 24 तासांचा काय बनतो मित्रांनो? एक दिवस बनतो. लक्षात आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? बघा, दरवर्षी 365 दिवस 6 तास, 365 दिवस 6 तास, 365 दिवस 6 तास, 365 दिवस 6 तास, 6 + 6 + 6 + 6 24 तास. 24 तासाचा एक दिवस बनला. आणि मित्रांनो पहिल्या वर्षी 365 दिवस, दुसऱ्या वर्षी 365, तिसऱ्या वर्षी 365, मात्र चौथ्या वर्षी 366 झाले. हे पहिले तिन्ही वर्ष साधे वर्ष आहेत, पहिले तिन्ही वर्ष साधे आहेत, आणि चौथं वर्ष जे आलं ते लीप आलं, कारण त्याच्यात एक दिवस वाढला. त्यात काय आला? एक दिवस वाढला. पण मी सुरुवातीला सुद्धा उल्लेख केला होता की हे 6 तास जे आहेत ना ते जवळपास आहेत. मग एक्झॅक्ट व्हॅल्यू काय? एक्झाममध्ये एक्झॅक्ट व्हॅल्यू विचारल्या जाऊ शकते. बघा मित्रांनो, वर्षभरात असलेला शिल्लक कालावधी एक्झॅक्टली किती आहे? वर्षभरात असलेला शिल्लक कालावधी एक्झॅक्टली किती आहे? तर लक्षात ठेवा, ही जी व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली पकडली हे जवळपास आहे. जवळपास. मग एक्झॅक्ट व्हॅल्यू काय आहे? ही जवळपास आहे. एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे 5 तास 48 मिनिट, 5 तास 48 मिनिट 46 सेकंद, 5 तास 48 मिनिट आणि 46 सेकंद ही आहे एक्झॅक्ट व्हॅल्यू. 5 तास 48 मिनिट 46 सेकंद ही आहे मित्रांनो एक्झॅक्ट व्हॅल्यू. कशाची? ज्याला आपण जवळपास 6 तास पकडतोय त्याची. येते लक्षात? एक्झाममध्ये मित्रांनो क्वेश्चन येऊ शकतो की वर्षभरामध्ये असलेला एकूण शिल्लक कालावधी किती, शिल्लकचा कालावधी किती? त्याचं उत्तर आहे 5 तास 48 मिनिट 46 सेकंद. आता पुढचा पार्ट आहे मित्रांनो आठवडा हा शब्द, आठवडा याला इंग्लिशमध्ये वीक म्हणतात मित्रांनो, वीक. मग मला सांगा मित्रांनो, आठवड्यामध्ये आपल्याला माहिती आहे 7च दिवस आहेत. एका वीकमध्ये 7 डेज आहेत, 7 दिवस आहेत. पण तरी त्याला आठवडा असं का म्हणतात? त्याला 7 वडा म्हणायला पाहिजे. अरे त्याच्यामध्ये 7 दिवस आहेत ना, मग 7 दिवस आहेत तर त्याला 7 वडा म्हणायला पाहिजे. त्याला आठवडा का म्हणतात? तर मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यांनी, आज जर सोमवार आहे, ओके, असं जर आपण म्हणलं, आज सोमवार आहे असं जर आपण म्हणलं, तर मला सांगा पुन्हा सोमवार येण्यासाठी किती दिवस लागतील? 8 दिवस. आज जर गुरुवार आहे असं मी म्हणलं,
पुन्हा गुरुवार येण्यासाठी किती दिवस लागतील? 8 दिवस. आज जर मंगळवार आहे असं म्हणलं, पुन्हा मंगळवार येण्यासाठी किती दिवस लागतील? 8 दिवस. म्हणजेच सेम वाराचं रिपिटेशन होण्यासाठी मित्रांनो 8 दिवस लागतात, म्हणून त्याला आठवडा म्हणतात. पण आठवडा जरी त्याला म्हणत असल्या, त्या आठवड्याच्या नावामध्ये 8 जरी असलं तरी आठवड्यामध्ये दिवस असतात किती मित्रांनो? 7च. लक्षात ठेवा, आठवड्यामध्ये दिवस असतात किती? 7. मग आपल्याला काढायचंय की या ठिकाणी मित्रांनो एकूण आठवड्यांची संख्या काय? लक्षात घ्या, एकूण आठवड्यांची संख्या काय या पार्टकडे आपल्याला यायचंय जरा. ओके, लक्ष द्या पोरांनो. मग आठवड्यांची संख्या काढायची. 365 ला मित्रांनो या ठिकाणी 7 ने भागणं आवश्यक आहे. 7 5 35, उरला किती? 1 वरतून घेतले 5, 7 2 14, उरला किती मित्रांनो? 1. आता तुम्ही म्हणसाल सर 7 नेच का भागितलं? 7 ने भागितलं याच्यासाठी कारण एका आठवड्यात मित्रांनो 7 दिवस असतात त्याच्यामुळे. ओके, तर एक लक्षात घ्या, इथं 52 जे आले ना तुमचे, 52 आले आठवडे, 52 आले मित्रांनो आठवडे, आणि एक जो उरलाय हा आहे मित्रांनो शिल्लक दिवस. एक जो उरलाय शिल्लक दिवस आहे. ह्या शिल्लक दिवसावर पण येणार आहे मी. या शिल्लक दिवसाबद्दल पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सगळ्यांनी ऐका. तुम्हाला मार्क तुमचा एक्झाममध्ये सेव्ह करायचा असेल, तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर मी जे गोष्टी सांगणार ते केअरफुली ऐकायच्या, केअरफुली लिहून घ्यायच्या सगळ्यांनी. ओके, आता इथंही 7 ने भागणं गरजेचं आहे, कारण लीप वर्ष जरी असलं तरी त्याच्या आठवड्यामध्ये 7च दिवस आहेत. 7 5 35, 36 मधनं 35 गेला मित्रांनो, 1 उरला, वरतून घेतले 6, 7 2 14, 16 मधनं 14 गेले पोरांनो, उरले किती रे? 2. तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, आठवड्यांची संख्या इथंही बघितली तरी 52च आहे, आणि शिल्लक दिवस मात्र इथं किती आहेत मित्रांनो? 2. इकडे शिल्लक दिवस आहे, तिकडे शिल्लक दिवस किती आहे? 2. येते लक्षात सगळ्यांना? आता या स्लाइडवर मित्रांनो हे जे तुमच्या समोर दिसतंय याच्यावर किती प्रश्न तयार होऊ शकतात? आता ऐका, ह्याच्यावर क्वेश्चन किती तयार होऊ शकतात? पहिला क्वेश्चन, वर्षभरामध्ये शिल्लक कालावधी किती? 5 तास 48 मिनिट 46 सेकंद. क्वेश्चन नंबर 2, साध्या वर्षामध्ये आठवडे किती? 52. क्वेश्चन नंबर 3, लीप वर्षामध्ये आठवडे किती? 52. या लीप वर्षाच्या ऐवजी आधी वर्ष असा उल्लेख करतील. जरा डोसकं ठिकाण्यावर ठेवा सगळ्यांनी. जर असं विचारलं आधी वर्षात आठवडे किती, तर उत्तर 52च लिहा. आधी वर्ष म्हणजे लीप वर्ष, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. नंबर 4, प्रश्न क्रमांक 4, साध्या वर्षामध्ये शिल्लक दिवस किती? उत्तर 1. प्रश्न क्रमांक 5, लीप वर्षामध्ये शिल्लक दिवस किती? उत्तर काय येईल त्याचं? 2. येतंय का लक्षात सगळ्यांना? यस, साधं वर्ष असू द्या, लीप वर्ष असू द्या, आठवड्यांची संख्या पोरांनो 52च आहे. वर्ष साधं असलं काय ना वर्ष लीप असलं काय, आठवड्यांची संख्या पोरांनो किती आहे? 52च आहे. समजतंय का सगळ्यांना? लक्षात येतंय का? पटपट याचा रिप्लाय पाहिजे मला सगळ्यांचा. सर्वांना या सांगितलेल्या गोष्टी लक्षात येत आहे का? सगळ्यांचा रिप्लाय मला अपेक्षित आहे. चलो जल्दी फास्ट. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार मित्रांनो, आणि टेटच्या विद्यार्थ्यांसाठी ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. मी जी गोष्ट आता तुम्हाला सांगणार आहे अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट, जी टेटच्या विद्यार्थ्यांसाठी ती गोष्ट अतिशय महत्त्वाची गोष्ट असणार आहे. ओके, रेडी सर्वजण? रेडी? टेटचे असतील किंवा कुठल्याही सरळ सेवा एक्झामची तयारी करणारे पोरं जरी असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट. आणि हे लेक्चर तुमच्यासाठी यूट्यूबवर अवेलेबल असणारच आहे. याचे स्क्रीनशॉट तुम्ही कधीही काढू शकता. लक्षात ठेवा मी काय सांगतोय आता, थोडंसं लक्षात घ्या. काय झालं, हे जे शिल्लक दिवस हा शब्द आलाय ना तुमच्यासमोर, शिल्लक दिवस हा जो शब्द तुम्हाला दिसतोय, ओके, मराठीमध्ये याला इंग्लिशमध्ये मित्रांनो म्हणताना ऑड डेज असं म्हणतात. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? ऑड डेज. शिल्लक दिवस जे बोलले जाते ना याला इंग्लिशमध्ये म्हणतात मित्रांनो ऑड डेज. आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळा काय होतं, हे जे पेपर ट्रान्सलेट केले जातात ना, इंग्लिशमधला प्रश्न त्यांच्यासमोर असतो, इंग्लिशमधला जो प्रश्न त्यांच्यासमोर असतो त्याला काय करतात, हे गुगल इनपुटमध्ये टाकतात, गुगल ट्रान्सलेटमध्ये टाकतात, आणि ट्रान्सलेटमध्ये टाकल्यानंतर हे ऑड डेजचं ट्रान्सलेशन त्यांना मिळतं. मराठी ट्रान्सलेशन विषम दिवस. ऑड डेजचं ट्रान्सलेशन काय मिळतं मित्रांनो? विषम दिवस असं मिळतं, जे की मित्रांनो चुकीचा वर्ड आहे. हा वर्ड विषम दिवस नसावा, पण कदाचित जर एक्झाम मध्ये तुमच्या समोर कॅलेंडरचा क्वेश्चन आहे, तुमच्या समोर एक्झाम मध्ये कॅलेंडरचा क्वेश्चन आणि विषम दिवस असा आलं, त्याचा अर्थ तुम्ही समजायचा आहे शिल्लक दिवस. आलं लक्षात सगळ्यांना? जर कॅलेंडरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, कॅलेंडरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे आणि तुमच्या समोर विषम दिवस असा उल्लेख आला, तर याला तुम्ही समजायचं आहे काय मित्रांनो? शिल्लक दिवस असं समजायचं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही 2017चे जर टेटचे पेपर बघितले ना, 2017चे बघितले किंवा आत्ताचे 2000 जे काही 21-22 मध्ये पेपर झालेत आपले टेटचे, ह्या दोन्ही टेट एक्झाममध्ये यांनी ही शाळा केली. ह्या ऑड डेजला त्यांनी विषम दिवस असंच म्हणलं.
आणि पोरं गेले कन्फ्यूज होऊन, सर विषम दिवस काय असतं? पोरांना विषम दिवस म्हणजे 1 तारीख, 3 तारीख, 5 तारीख, 7 तारीख, 9 तारीख असं वाटलं पोरांना, पण तसं नाहीये मित्रांनो. विषम दिवस म्हणजे 7ने भागितल्यानंतर जी काही बाकी खाली उरते त्यांना या ठिकाणी शिल्लक दिवस म्हणतात. त्यांचा चुकून उल्लेख ट्रान्सलेशनमध्ये विषम असा केला गेला 2017च्या टेट एक्झाममध्ये सुद्धा आणि 2021-22च्या टेट एक्झाममध्ये सुद्धा. हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि हेच तुम्हाला सगळ्यांना ओव्हरकम करायचं. छोटे छोटे मुद्दे या ठिकाणी मी क्लिअर करतोय, जेणेकरून एक्झाममध्ये या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या समोर येतील त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लगेच आठवतील की सरांनी हे सांगितलं होतं आणि इथं आपल्याला हे इम्प्लिमेंट करायचं आहे. आलं लक्षात? सरांनी हे सांगितलं होतं आणि हे इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे. हां, आपण जाऊयात पुढे आता. ओके, चला मित्रांनो, आता हे झाले आपले वर्षांचे प्रकार. दुसरा पार्ट मित्रांनो, दिनदर्शिकांचे प्रकार. दिनदर्शिका प्रकार. ठीक आहे, दिनदर्शिका प्रकार, टाईप ऑफ कॅलेंडर्स. आता मित्रांनो सगळ्यांनी नीट लक्ष द्या, मी काय सांगतोय त्याच्याकडे. अतिशय महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करणार आहे. दिनदर्शिकांचे प्रकार. दिनदर्शिकांचे प्रकार कोणते याच्याकडे नीट लक्ष द्या मित्रांनो. दिनदर्शिकांचे प्रकार आहेत 2. दिनदर्शिकांचे 2 प्रकार आहेत. नीट लक्ष द्यायचं रे पोरांनो. दिनदर्शिकाचे किती प्रकार आहेत मित्रांनो? 2 प्रकार तुमच्यासमोर तुम्हाला बघायला मिळतील. ओके, पहिला जो प्रकार आहे मित्रांनो दिनदर्शिकांचा पहिला प्रकार, त्याला आपण म्हणूयात इंग्रजी दिनदर्शिका. ओके, इंग्रजी दिनदर्शिका. आणि दिनदर्शिकांचा दुसरा प्रकार आहे मित्रांनो मराठी दिनदर्शिका, ज्याला आपण हिंदी किंवा हिंदू दिनदर्शिका असं सुद्धा म्हणतो. हिंदी किंवा हिंदू दिनदर्शिका असं सुद्धा म्हणतो. मराठी दिनदर्शिका, इंग्रजी दिनदर्शिका. इंग्रजी दिनदर्शिकेला नाव आहे मित्रांनो ग्रेगोरियन दिनदर्शिका. हे लक्षातच ठेवा पोरांनो, फार इम्पॉर्टंट आहे. इंग्रजी दिनदर्शिकेला नाव काय? ग्रेगोरियन दिनदर्शिका. आणि मराठी दिनदर्शिकेला नाव आहे बघा पंचांग. मराठी दिनदर्शिकेला नाव काय? पंचांग. इंग्रजी दिनदर्शिकेला नाव आहे ग्रेगोरियन आणि मराठी दिनदर्शिकेला नाव आहे पंचांग. हे जे ग्रेगोरियन कॅलेंडर किंवा इंग्रजी दिनदर्शिका जी अवलंबून आहे मित्रांनो, ही सूर्यावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे पोरांनो? सूर्यावर अवलंबून आहे. आणि मराठी दिनदर्शिका किंवा पंचांग जे अवलंबून आहे मित्रांनो, हे कशावर अवलंबून आहे रे? चंद्रावर अवलंबून आहे. मग हे कॅलेंडर सूर्यावर अवलंबून आहे म्हणून याला सोलार कॅलेंडर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मित्रांनो? सोलार कॅलेंडर. नीट लक्षात ठेवा मित्रांनो, हे शब्द, हे वर्ड्स नीट लक्षात ठेवा. आणि हे चंद्रावर आधारित आहे म्हणून याला ल्युनार कॅलेंडर असं म्हटलं जातं. ल्युनार, मुनार नाही म्हणत, मुनार नाही म्हणत, त्याला ल्युनार असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? ल्युनार कॅलेंडर. लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यांनी. हा मुद्दा, या गोष्टी या ठिकाणी सर्वांनी क्लिअर करून घ्यायच्यात. ओके, क्लिअर आहे का सगळ्यांना? बघा, हे 2 मुद्दे क्लिअर आहेत का? की कॅलेंडरचे 2 प्रकार आहेत, इंग्रजी आणि मराठी. काही लोकांना कॅलेंडरचे प्रकार विचारले ना, महालक्ष्मी, कालनिर्णय, अरे ते कॅलेंडरचे प्रकार आहेत का? ते कंपन्या आहेत, कॅलेंडर बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या. बरं का महालक्ष्मी, कालनिर्णय हे काय उत्तर असतात का तुमचे? कॅलेंडरचे प्रकार आहे इंग्रजी आणि मराठी. इंग्रजी दिनदर्शिका तिला आपण ग्रेगोरियन म्हणतोय. मराठी किंवा हिंदी दिनदर्शिका त्याला आपण पंचांग म्हणतोय. इंग्रजी किंवा ग्रेगोरियन दिनदर्शिका सूर्यावर अवलंबून आहे. मराठी किंवा पंचांग जे आहे ते चंद्रावर अवलंबून आहे. सूर्यावर अवलंबून असल्यामुळे याला सोलार कॅलेंडर म्हणतात. चंद्रावर अवलंबून असल्यामुळे याला ल्युनार कॅलेंडर असं बोलल्या जातं. आता मित्रांनो थोडं लक्ष द्या या ठिकाणी सगळ्यांनी, थोडंसं लक्ष द्या, थोडंसं. बघा सगळ्या टॉपिकच्या PDF रेडी आहेत. जेवढे टॉपिक आपल्याला शिकवायचे सगळ्यांच्या PDF रेडी आहेत. अगदी सगळ्या PDF तुमच्या समोर येतील. ओके, टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्या माझं. मॅथ्स अँड रिझनिंग बाय सुमित काकडे हे टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा. त्याच्यावर सगळ्या प्रकारच्या PDF तुमच्यासाठी अवेलेबल राहतील. लक्षात ठेवा. एकच मिनटं. काय म्हणतो रे बाबा? PDF अपलोड नाही करत आमची तू? का नाही करत? अच्छा, 100 पेक्षा जास्त पेजेस झाले का तुझे? थांब.
चला रेडी पोरांनो, बघा आत्ताच आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघितलेले आहेत. एक मिनिट थांबा, अपलोड होतोय. बघा वर्षांचे प्रकार बघितले. सेकंड आपण दिनदर्शिकांचे प्रकार बघितले. नंबर 3 आता बघा मित्रांनो, जी इंग्रजी दिनदर्शिका आहे, इंग्रजी दिनदर्शिकेमध्ये असणारे महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, बरोबर आहे. आणि इकडे जर बघितले मराठी दिनदर्शिकेमध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. आषाढाला आपल्या गावाकडं काही ठिकाणी मित्रांनो आकाड असा शब्द सुद्धा वापरला आहे. आकाडाचा महिना, बरोबर आहे. श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष. पौषला पुसाचा महिना असा सुद्धा शब्द वापरलेला दिसतो. माघ, फाल्गुन. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं लीप वर्ष ओळखण्यासाठी कोणता महिना वापरलाय रे? फेब्रुवारी महिना. तसाच मित्रांनो, जर प्रश्न आला तुम्हाला मराठी दिनदर्शिकेमध्ये असा कोणता महिना आहे ज्याच्यावरनं लीप वर्ष ओळखता येईल, तर तो महिना असतो चैत्र. कोणता महिना असतो? चैत्र. चैत्रामध्ये 30 दिवस असले तर ते साधं वर्ष, चैत्रामध्ये 31 असले तर लीप. आणि लक्षात ठेवा, चैत्रापासनं पर भाद्रपदपर्यंत कंटिन्युअस 31 दिवस आहे. अश्विनपासनं फाल्गुनपर्यंत कंटिन्यू 30 दिवस आहे. पण आपल्याला कॅलेंडर सोडवताना इकडचे महिने महत्त्वाचे आहेत. आणि याच्यासाठी सगळ्यांना डावा हात सगळ्यांचा शिल्लक आहे का बघा बरं. यस, सिंगल बॅच सुद्धा घेते ते. तुम्हाला रिझनिंगची सिंगल बॅच सुद्धा घेतील. पुढच्या 5 मिनिटात बोलतो मी. एकदा याच्याकडे लक्ष द्या. पुढच्या 5 मिनिटात बोलतो मी, रिझनिंग बॅच बद्दल पण बोलतो. इकडे लक्ष द्या. सगळ्यांचा डावा हात आहे शिल्लक. डाव्या हाताला हे जे हाडकं आहेत ना, वर आलेले हाडकं दिसतात, हाडकं आहेत का सगळ्यांना? बघा सगळ्यांना आहेत ना हाडकं. बरं, हे जे हाडकं आहेत हे 31 दिवस आहेत आणि खोलगड भाग म्हणजे तुमचा 30 दिवस आहे. याला अपवाद एक महिना आहे, फेब्रुवारी. बघा आता जानेवारी 31 दिवस, फेब्रुवारी 28 किंवा 29, फेब्रुवारी नंतर मार्च 31, मार्च नंतर एप्रिल 30, एप्रिल नंतर मे 31, मे नंतर जून 30, जून नंतर जुलै 31. हात संपला आपला हात संपला. बाजूच्याचा हात लावायचा नाही, आपलाच हात महत्त्वाचा आहे. मग जिथं जुलै संपला तिथंच ऑगस्ट घ्यायचा 31, ऑगस्ट, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. टोटल किती दिवस आहेत मित्रांनो लक्षात घ्या. जानेवारी 31, फेब्रुवारी 28 किंवा 29, पुन्हा मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31. सलग असे 2 महिने जुलै आणि ऑगस्ट ज्याच्यात सारखे दिवस आहेत. बाकीचे कोणतेच 2 सलग महिने नाही. बाकीचे कोणतेच 2 सलग महिने नाही ज्याच्यात सारखे दिवस आहेत, 31 आणि 31. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न कशावर येऊ शकतो? या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो तुम्हाला महिन्यांचा चढता किंवा उतरता क्रम लावा, याच्यावर नाही येणार, याच्यावर येईल. मराठी महिन्यांचा चढता किंवा उतरता क्रम लावा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो मित्रांनो, अगदी बेसिक फेजमध्ये आहोत आपण कॅलेंडरच्या. मी बेसिकमध्येच तुमचे नियर अबाउट 70 ते 80 क्वेश्चन बेसिकचे कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर 4 टाईप वेगळे आहेत. ज्यावेळेस तुम्ही पुढच्या 5 लेक्चरमध्ये कॅलेंडर हा टॉपिक पूर्ण करणार ना, त्यावेळेस तुम्हालाच लक्षात येईल की कशा पद्धतीने कॅलेंडर एकदम हाय लेवलला गेलेला आहे. ओके, तर टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी कव्हर करू. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय मी तुम्हाला सगळ्यांना, ज्या लोकांना रिझनिंगची बॅच करायची, लक्षात घ्या, रिझनिंग बॅच, बुद्धिमत्ता चाचणीची बॅच ज्या लोकांना करायची आहे त्या लोकांना 90 28 789 589 या नंबरला 799 रुपये पे करायचे आहेत. ओके, आणि 799 रुपयामध्ये ही बॅच टोटल 43+ टॉपिक कव्हर मिळतील तुम्हाला. 43+ टॉपिक या बॅचमध्ये कव्हर असतील टोटली पूर्णपणे. येते लक्षात? तर हे सगळं मित्रांनो हे आजपासून सुरू झालं. ॲडमिशन आजपासून मी सुरू करतोय. ज्यांना ॲडमिशन करायचे या नंबरला पेमेंट करून याच नंबरच्या व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा, तुम्हाला बॅचमध्ये ॲड करण्यात येईल. लक्षात ठेवा. आणि सगळ्या PDF सुद्धा प्रोव्हाइड होतील ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा, टेलिग्राम चॅनलला सुद्धा. टेलिग्राम चॅनल मॅथ्स अँड रिझनिंग बाय सुमित काकडे सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. मॅथ्स अँड रिझनिंग बाय सुमित काकडे हे टेलिग्राम चॅनल सगळ्यांनीच जॉईन करायचं आहे. ओके, मी याच्यावर एक व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक पाठवेल, ते व्हॉट्सअप चॅनल पण जॉईन करून घ्या, जेणेकरून पटकन ॲक्सेस सगळ्या गोष्टींना तुम्हाला मिळवता येईल. तर ज्यांना ॲडमिशन करायचं आहे रिझनिंगच्या बॅचसाठी, तर आजपासून बॅच चालू झालेली आहे असं समजा. आणि भूमितीसाठी सुद्धा ज्यांना ॲडमिशन करायचं आहे, भूमितीचं जे ॲडमिशन आहे ते 199 रुपयामध्ये होईल तुमचं, 199. ओके मित्रांनो, तर एक स्पेशल व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासमोर घेऊन येईल, ज्याच्यामध्ये या बॅचेसला कसं ॲडमिशन करायचं एक्झॅक्टली तेही तुम्हाला सांगेल. तर मित्रांनो, बॅच तुम्हाला डायरेक्ट दिसणार नाही. या बॅच स्पेशल बॅच डायरेक्ट नाही दिसणार. ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करणार आणि मी ॲड करेल तेव्हाच तुम्हाला त्या बॅचेस दिसतील. तर अपेक्षा करतो सगळ्यांना आजचा पार्ट कळाला असेल. उद्या मी नाही आहे, परवाच्या लेक्चरमध्ये मित्रांनो
कॅलेंडर आणि पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूयात. तोपर्यंत सगळ्यांची दादा घेतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांना बॅच पाहिजे ना त्यांनी मला एकदा कॉल करा माझ्या नंबरवर 9028789589 या नंबरला कॉल करा. मी सांगतो. ॲप्लिकेशन आहे द विनर स्टडी सेंटर. मला मेसेज टाका, मी तुम्हाला सगळं सांगतो. ॲप्लिकेशन कोणतं आहे, काय आहे, मला एकदा मेसेज करा सगळ्यांनी. ओके, थँक्यू सो मच.